जल्दी निकाल, आलो टेम्पास मत करा, जल्दी अर्जंट निकाल। बघू शकता पाला मच्छी किती मोठी आहे। 100 किलो। अच्छा, कुठली भी मच्छी का 100 रुपये किलो आहे। बोला काय तर बघा, एकदम ताजा माल आहे, फ्रेश माल आहे बघा। 100 रुपयाला किलो आहे। कांदेली कशी दिली दादा? कांदेली 80 किलो। मच्छी बघू शकता किती मोठी आहे। छोटेवाले पापलेट 150 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे। 200 रुपये किलोने तुम्हाला टोल मासा भेटणार आहे। बघू शकता किती मोठा आहे हा मासा। 180 रुपये किलोने तुम्हाला काळा मासा भेटणार आहे। मोठा आहे मच्छी। हलवा आहे बघा, 500 किलो। 420 एकदम फ्रेश हलवा आहे, एकदम ताजा हलवा आहे, 500 किलो आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनाली मुंबई ब्लॉग्स मध्ये। आज मी आली आहे तलोजा फिश मार्केट मध्ये। हे स्टेशन पासून 2 मिनिट वॉकिंग डिस्टन्स वरती आहे। तर इथे कोणती फिश अवेलेबल आहे, त्याचे काय काय रेट्स आहेत ते आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। तर हे मार्केट हे इकडनं सुरू होतं। चला तर मग आपण आतमध्ये जाऊया। बघा किती गर्दी आहे फिश घ्यायला। कशी दिली दादा ही? 600 किलो। 600 रुपये किलो दिली दादा। सुरमई 350 किलो। 350 रुपये किलो। आणि ही कोणती आहे? हा, ही 200 रुपये किलो। आणि हे 100 रुपये पापलेट 200 रुपये। आणि बोंबील कसे दिले? 130 रुपये किलो। खेकडे तुम्हाला 300 रुपये किलोने भेटून जातील। मांदेली कशी दिली दादा? कांदेली 80 किलो। मांदेली 80 रुपये किलो आहे। किती स्वस्त झाली मच्छी। कसा दिला ताई हलवा? 350 रुपये किलो। हलवा तुम्हाला 350 रुपये किलोने भेटणार। बांगडे 150 रुपये किलोने भेटणार आहे तुम्हाला। कोणती ही मच्छी? कटला कसा तो? 250 रुपये किलो। 250 रुपये किलोने तुम्हाला। 100 किलो समजे 100 रुपये किलो आहे। अच्छा, सगळं 100 भारतीय आहे, काले मासे आहेत बघा, मोठी मोठी 100 रुपये किलो आहेत बघा। अच्छा, 100 रुपये किलोने भेटणार आहे। 100 किलो आहे बघा, यो भी 100 किलो आहे बघा। 100 रुपये किलो। सिल्वर भी मस्त आहे बघा, 100 रुपये किलो। अच्छा, 100 किलो बघा, यो एक नंबर मच्छी आहे बघा, बिलेट रामपोट। 100 रुपये किलोने तुम्हाला हा भेटणार आहे बघा, एकदम ताजा माल आहे, फ्रेश माल आहे बघा। 100 रुपयाला किलो आहे, मस्त माल आहे। सगळं 100 रुपये किलोने तुम्हाला। काले मासे 80 किलो आहेत। अच्छा, काळे मासे 80 रुपये किलोने भेटणार आहे। 80 रुपये किलो। बघू शकता, आले की यांच्याकडे या, तुम्ही विजिट करा। कटला भी मस्त आहे, सिल्वर आहे, कटला भारतीय आहे बोलू। हे सगळे मासे तुम्हाला 100 रुपये किलोने भेटणार काय आहे बी घ्या 100 किलो आहे बोले, कटला सोडून 100 किलो। अच्छा, कुठली भी मच्छी का 100 रुपये किलो आहे। बोला काय तर 100 किलो। ही चोचा मच्छी आहे, ही 100 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे। 600 रुपये किलोने तुम्हाला खापरी पापलेट भेटणार आहे। आणि हा पाला मासा कसा? हा पाला 600 रुपये किलो। 600 रुपये किलो। बोंबील कसे दिले दादा? बोंबील 100 रुपये किलो। बोंबील 100 रुपये किलो। आणि हे वाले? हे पण आहे तसं। अच्छा, दोन्ही पण सेमच आहे, 100 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे। आणि बांगडे कसे? 150 रुपये किलो। 150 रुपये किलोने तुम्हाला बांगडे भेटणार आहे। बघू शकता किती फ्रेश आहे हे। कशी दिली दादा सुरमई? 400 रुपये। ही 400 रुपये किलो आणि ही 300 रुपये किलो। आणि हे छोटे वाले पापलेट आहे? 150 रुपये किलो। अच्छा, छोटे वाले पापलेट 150 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे। अच्छा, हलवा पण यांच्याकडे 400 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे। बघू शकता। खेकडे कसे दिले दादा? 300 रुपये किलोने तुम्हाला खेकडे भेटणार आहे। हे अंडेवाले आहेत का? अच्छा, अंडेवाले खेकडे आहेत हे। अच्छा, मिक्स मध्ये आहेत हे। हे बोंबील तुम्हाला 100 रुपये किलोने भेटणार आहे। ही कोलमी तुम्हाला 450 रुपये किलोने भेटणार आहे। बघू शकता किती मोठी अशी कोलमी आहे ही अंडी। बघू, ही 400 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे। हलवा आहे बघा, 500 किलो। अच्छा, एकदम फ्रेश हलवा आहे, एकदम ताजा हलवा आहे, 500 किलो आहे। आणि 3 किलो सुरमई 500 किलो, ही पण 500 रुपये किलो आहे। रावस आहे 30 रुपये किलो। 100 ग्राम का बांगडा 600 किलो आहे, एकदम फ्रेश पापलेट आहे। अच्छा, रावस भाव नाही मस्त आहे, किती हा रावस आहे बघा, हा कसा? 500 रुपये किलो। 700 रुपये किलो, 700 रुपये किलो। फ्रेश आहे, एकदम होलसेल रेट असते। अच्छा, बोंबील 100 रुपये किलो तुम्हाला भेटणार आहे। राजाचा पगार 300 रुपये किलो। 300 रुपये किलो, एकदम 600 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे। सुरमई बघू शकता किती एकदम मोठी मस्त आहे। आहे, किती अच्छा, ही रावस कशी ती? 700 रुपये किलो आहे। 700 रुपये जास्ती किलोने। तर 600 रुपये देतो। अच्छा, 700 रुपयाला भेटून जाईल तुम्हाला। फ्रेश
ही कोलमी तुम्हाला 350 रुपये किलोने भेटणार आहे. बघू शकता किती मोठी आहे. हे कसे दिले पापलेट? 700 रुपये किलोने पापलेट तुम्हाला भेटणार आहे. सुरमई 400 रुपये किलो आहे. बघा बोंबील कसे? 200 रुपये किलो. विदाउट कलर सगळं मोठा बोंबील आहे. अच्छा, हा मोठा बोंबील आहे म्हणून ह्याची प्राइस 200 रुपये आहे. ती मच्छी आहे? टोल मासा आहे. अच्छा, 200 रुपये किलो. 200 रुपये किलोने तुम्हाला टोल मासा भेटणार आहे. बघू शकता किती मोठा आहे हा मासा. अच्छा, 150 ला किलो. ह्याचं नाव काय आहे? खापरी पापलेट. अच्छा, खापरी पापलेट बोलतात ह्याला. 200 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे. बघा ह्यांच्याकडे तुम्हाला लेप वगैरे पण भेटून जाईल. कशी दिली लेप? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो लेप आहे. आणि मांदेली? एकदम कलर बिलर काय 150 रुपये किलो. अच्छा, 150 रुपये किलोने तुम्हाला मांदेली भेटणार आहे. आणि हे प्राउन्स? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. आणि बांगडे? बांगडा 150 रुपये किलोने बांगडे भेटणार आहे. आणि हे बोंबील? बोंबील 100 रुपये किलो आहे. अच्छा, बोंबील 100 रुपये किलो आहे. आणि हे पण तेच ना, सेम रेट ना, 200 रुपये किलो. बांगडा 150. हा, अच्छा, बांगडा 150 आहे. बोंबील 100 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे. बघू शकता इथे गोड्या पाण्याची मच्छी पण तुम्हाला भेटून जाईल. हे कसं दिलं राणी मासा? 200 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे. कोलंबी 350 रुपये किलो आहे. आणि बांगडा कसा हा मोठावाला? 200 रुपये किलोने बांगडा भेटणार आहे तुम्हाला. ह्यांच्याकडे बघू शकता हे काका आहे तिथे. काय दिला सिंगाडा? अच्छा, 100 रुपये किलोने तुम्हाला सिंगाडा मच्छी भेटणार आहे. 120 रुपये किलोने रूपचंद आहे, रूपचंद बोलतात त्याला. आणि हे 150 रुपये किलोने भेटणार आहे. कशी? खेकडा 300 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे. 300 रुपये किलोने पापलेट भेटणार आहे. आणि 300 रुपये किलोने भेटणार आहे. 180 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे. कोणती मच्छी आहे ही? जिंदा माल आहे, जिंदा माल, जिंदा माल. अच्छा, काळा मासा म्हणतात त्याला. 180 रुपये किलोने तुम्हाला काळा मासा भेटणार आहे. बघू शकता हा जिवंत आहे मच्छी. तुम्हाला गावठी अंडी पण भेटून जातील. कशी दिली गावठी अंडी? 150 रुपये डझनने तुम्हाला गावठी अंडी भेटून जातील. कसे दिले दादा? 500 रुपये किलोने खेकडे भेटणार आहेत. ही सोंदाळा फिश आहे. ही कशी दिली दादा? 180 रुपये किलोने सोंदाळा फिश भेटणार आहे. ही कशी दिली कोलंबी? 300 रुपये. अच्छा, 300 रुपये किलोने तुम्हाला कोलंबी भेटणार आहे. 150 रुपये किलोने बोंबील भेटणार आहेत. 200 रुपये किलोने तुम्हाला टोड मासा भेटणार आहे. बघू शकता किती मोठा आहे हा. आणि ही 200 रुपये किलोने तुम्हाला कर्ली मच्छी भेटणार आहे. 500 रुपये किलो आहे. बघू शकता किती सारे पापलेट आहे तिथे. काय दिला दादा? खुपा फिश 100 रुपये किलोने. किलो की एक पीस? अच्छा, 100 रुपये किलोने तुम्हाला खुपा फिश भेटणार आहे. आणि ही छोटीवाली मच्छी हे पण 100 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे. बघू शकता किती मोठी सुरमई आहे. ही 200 रुपये किलोने तुम्हाला भेटते. बघू शकता पाला मच्छी किती मोठी आहे. इथे तुम्हाला मच्छी कटिंग करून भेटते. इथे खेकडे साफ करतायत. हे खेकडे साफ करून भेटतात. आणि इथे कोलमी साफ करतायत. किती घेतात हे साफ करायचे? 20 रुपये. अच्छा, 20 रुपये. बघा एवढी मोठी सुरमई साफ करायचे फक्त 20 रुपये घेत आहे. तिकडे शकता इकडे हे सगळे लाईनीत कटिंग करायला बसलेले असतात. ही कशी दिली वाम फिश? 200 रुपये किलो. अच्छा, लॉबस्टर आहे. ही 600 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे. अच्छा, किलो मध्ये 18 पीस येतात ह्यांच्याकडे. ही फिश तुम्हाला 250 रुपये किलोने भेटणार आहे. आणि ही फिश तुम्हाला 200 रुपये किलोने भेटणार आहे. आणि ही मोठा आहे. बघू शकता ही मोठी वाली लॉबस्टर आहे. ही तुम्हाला 450 रुपये किलोने भेटणार आहे. बघू शकता किती मोठी लॉबस्टर आहे ही.
ही बघा ही जिवंत मच्छी आहे, काळी मच्छी बोलतात ह्याला. कवई मच्छी आहे ही, आत्ताच आली आहे, बघू शकता तुम्ही, जिवंत मच्छी आहे. निकाल निकाल जल्दी निकाल, हेलो टेम्पास मत करा, जल्दी अर्जंट निकाल. 250 रुपये. औषधी ग्राम दादा 230 रुपये. बघू शकता जिवंत मच्छी आहे ही. वजन आहे ना, ही कटला फिश आहे, 250 रुपये किलोने तुम्हाला भेटते. ही 140 रुपये किलोने तुम्हाला भेटणार आहे. कोणती फिश आहे ही? या फिशचं नाव नाही माहिती मला, तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.